जय गुरु. जय गुरु. हम्म, जय गुरु. जय गुरु. तर तुम्ही मला वाटतं एक दुसरा कुठला तरी पाठ, आठवा पाठ सुरू केला होता ना, म्हणून मग मी म्हटलं हा घेऊया आपण असं. आजचा झाला. हा. हा आमचा झाला. परवा म्हणजे घेतला ना. हा नववा झाला का तुमचा? आठवा ह्या आधीचा घेतला, याच्या आधीचा हा नाही. नाही, आठवा आठवा. छोटासा आळसो बाल आठवत आहे का? अलसहा बाला तो झाला का? हम्म. ओके. सोपा आहे तो. पण मग त्याचं रेकॉर्डिंग वगैरे तुम्ही केलं होतं का की कसं काय? ह्याने राजेशने केलं होतं ते, त्याच्याकडून लॉग इन केलं होतं त्यांनी. अच्छा, मग त्यांनी राजेशनी टाकलं नाही का? घेतला का म्हणजे तसा की काय? हा. नाही घेतला नाही, आम्हीच केलं ते. पण त्याने फक्त अच्छा, लॉग इन करून दिलं, माझ्याकडून लॉग इन झालंच नाही परवा, ते काय ओके. अच्छा, मग काही नाही झालं. राजेशकडे असेल का त्याचं रेकॉर्डिंग? हा ओके. असेल, मग मला वाटतं पाठवलं काय की विचारलं नाही ते परत त्याला असेल मी. किंवा काय माहिती म्हणजे. अच्छा. हां हां. विचारलं. कारण मला काही त्यांनी पाठवलं नाही राजेशनी म्हणून. ओके, विचारलं हां. त्याला. नाही, किंवा मग तुम्ही केलं असतं तरी चाललं असतं तेव्हा, पण मग ठीक आहे. चालेल. नाही त्याने केलं ते. हां हां हां. ठीक आहे. मग आपण हा आता पाठ 9, तो तसा छोटाही पाठ होता मला वाटतं ना, आला सहा बाला तो. हो हो हो. छोटा अगदी होता, छोटा सोपा पाठ होता. आहे तो तसा. हां, सोपाही आहे आणि अगदी तो म्हणजे छोटाही आहे. ह्याच्यात कशाला घेतला असंच वाटलं मला तर. हो. चुकून घेतलं असं. असं इतका म्हणजे फक्त तिथे सगळीकडे सहा नाही लिहिलं, लिहिलंय. नाही, हा ते ते स म्हणजे. हो हो. नाही, स का लिहिलंय? म्हणजे ते जिथं समोर हे येतं ना, स्वर आला वर की येतो. त्याचं नाही विसर्ग खाल्ला जातो. नाही तसं नाही, ते सगळीकडेच आहे. नाही, सहा स्वर पण नव्हता, मी सगळीकडे घेतला होता. सहज हा आणि स. म्हणजे आता कुठेही असंच आलं असणार तरी का ते पुढं? सच लिहिला. नाही सण नाही. आता आता असंच असणार, सणच असणार स पुढच्या अबाधित पण सगळ्या. म्हटलंय आणि केन असंही म्हटलंय. मग म्हणजे ते पुढे काय येऊ दे, त्यांनी सच लिहिलंय. अच्छा, ठीक आहे, मी बघतो हम्म. तसं. बघून आपण बघूया तसं. हां, चालेल. पुस्तकात तरी तसंच. हां म्हणजे एवढाच एक ततः स आम्हाला जरा शंका आनंद आली. हां हां. अपश्यत म्हणजे विसर्गाचा असं. लोप कधी होतो, हा एकदा हा नियम क्लिअर माहिती असला की मग तो जाईल, तो ती शंका दूर होईल. बरोबर. हा हम्म. हम्म. ठीक आहे. अची वाक्य आहेत सर. ततः स उद्यानम अगच्छत, ततः स सारमेयम अपश्यत, अशी वाक्य आहेत. या स आलंचा अभवत. ततः हा, स स त्या पुढे चक्षु आलं. अपश्यत. हां, नाही नाही, एक एक लक्षात घ्या. समोर स्वर आला ना की विसर्ग संपला, हे तर नियमच आहे. ओके. म्हणजे हम्म. झालं तर हे. उ आ ही काही आलं की स्वर हा येणार हा हा नाहीच. हा. हा हो. पहिला नियम आहे. आणि अजूनही हा मग त्याचे काहीतरी ते अल्पप्राण वगैरे असे काही की स्वर आहेत, तर ते आले की पण ते हे होतं. पण तो नियम मी तुम्हाला नंतर सांगतो. पण एक सामान्य नियम बर एक लक्षात चालेल. ठेवा की कुठल्याही विसर्गाच्या समोर स्वर आला की तो विसर्ग लोप झाला. जात. ओके हा. हा. हो. असं ना ओके. तुम्ही म्हणजे, आणि ते लॉजिकली आहे. कारण तुम्ही असं मग बघा, त्या सहा उद्यानम असं एकदम म्हटलं ना की तो विसर्गाचा पूर्ण उच्चार होतच नाही तसा पण, म्हणजे हो. ध्वनिशास्त्रानुसार पण. हा. हम्म हम्म. आता पण मग इथं आता सनित्यम स कक्षाया असं पण हा ते हा नाही नाही, हा ते हा सारमेय आलं तरी सच म्हटलं त्यांनी. ठीक आहे. तो मी नियम तर सांगतो हा. तुम्हाला काय तो. हा पण बर. हा एक ठीक आहे. सरळ नियम, तर हा सोप्पा नियम आहे अगदी, की समोर स्वर चालेल, आला तो लक्षात की ठेव. त्याचा हम्म. विसर्ग उच्चार करायचा नाही. हा. हो. हम्म. स स का कह बरोबर घेतलं त्यांनी. स हा. केन स ते केलं ए- पाहिजे. अ, काय एकेच ठिकाणी बरोबर आलंय तेच ना. हम्म. म्हणजे तो ठीक नियम आहे, वेगळा आहे बघूया काहीतरी. बघूया असं आपण. स वाटतं की आता बघू. हो इथून हो. पुढं सहज असणार आहे की काय, म्हणजे सहच्या ऐवजी असं तेच तेच अश्विनी, पुढच्या मी पाठात. हा मुद्दा आपण घेऊ पुढच्या ह्याच्यात. आ- हो हो आवाज ओके. हा. ऐकू येत नाहीये का? मलाच ऐकू येत नाहीये. आम्हाला तर येतो ऐकायला. मला येतोय. बाकी सगळ्यांना येतच आहे बहुतेक. तुमचाही आम्हाला ऐकू येतोय आवाज. हा, तुमचा आवाज आहे. हो येतोय सर, आवाज ऐकू येतोय. हम्म. ठीक आहे. सुजाताताई, तुमच्या ह्याच्यात काहीतरी प्रॉब्लेम असावा. ठीक आहे. तर या त्यांचा पण 9व्या येतो. पाठाचे शब्द कोणी वाचेल का आधी? हा, वाचा. वाचू का? अकंपन हं, राक्षसाचे नाव. हम्म. त्वरमानः शीघ्रता करता हो, म्हणजे त्वरेने. हा, ते हं, कथन. कुठलंही एक माण हा वगैरे असतं ना, की हा. हं. म्हणजे असं करणारा वगैरे असं असं असतं नेहमी. हा. हम्म.
हा. कथनचित किसी प्रकार कठिनता से कसं तरी हम्म, हम्म. सिंह सहनन शेर को मारने वाला सिंहाला मारणं इथं गेर झालं नाही नाही चुकून काय नाही, एक मिनिट. सिंह संहनन असं आहे. हा सिंह संहनन बरोबर हनन सिंह असं. संहनन हा. हा. हनन हम्म. शेर शेर को मारने वाला वृता यतः गोल और लंबा गोल आणि लांब आता वृत्त वृतायत हा अच्छा शब्द कसा आहे? वृत्त म्हणजे गोल, आयत म्हणजे गोल हा चौकोनी. आयत हा, तर म्हणजे हा वृतायत म्हणजे गोल आणि लांब म्हणजे लंब वर्तुळाकार असं. हा. कणियान छोटा शशी निबाण शशी निबाणन हा चंद्रासारखे मुख असलेला हा. पावक अग्नी हे काय रुक्मपुंग हा सोन्याच्या पंखाचा वाला सोने के परवाले बरोबर ना रुक्मपुंग हा हा. भयकर्षित रुक्मपुंग. हा भयाने हा रुक्मपुंग हा हा. भयकर्षित हा भयाने व्याकुळ प्रोवाच बोलला प्रोवाच. हा. अवसादय प्र प्रोवाच उवाच. प्रोवाच बोल प्रोवाच म्हणजे उवाच. प्रवच हो हा. हो अवसादयेत पराभूत कर दे पराभूत कर संहत्य हा. नष्ट करून एक मिनिट. गीतेमध्ये अवसाद आहेत सम बऱ्याचदा आहे ना, मला वाटतं. हा म्हणजे त्याग कर किंवा हा, क्रमेण अवसादयेत असं काहीतरी आहे मला वाटतं गीतेत. कुठे कुठे अवसादयेत हा शब्द तिकडे येतो. मराठीत इथे सुद्धा मराठीत आलं ना पराभूत मागच्या करावे असं आहे. काय? त्या मराठी मागच्या पुस्तकात पराभूत करावे असं आहे. एक मिनिट, अश्विनी काय त्या म्हणते? हा मराठी पुस्तकात पराभूत करावे असं आहे. हा. किंवा अवसादयत. हा, हो बरोबर आहे ना अवसादायत पराभूत म्हणजे कर दे दोन्ही पराभूत अर्थ कर होतात. पराभूत करावे किंवा त्याचं त्याग करावा, सोडून द्यावं, या अर्थाने हा शब्द वापरला हम्म, जातो. हम्म, हा. हम्म. नाही, परवाच्या दिवशी एक शब्द होता इथे म्हणजे शेवटी श्लोक दिला त्याने आलस्यम ही मनुष्यानाम शरीरस्थो महान रिपुः नास्ति उद्यमसमो बंधुः यत् कृत्वा नावसिदती न अवसिदती. हे ना न न हा अवसिदती. अवसिदत. हा हा हा. न म्हणजे अवसाद. नेमकं काय होईल त्यामध्ये न अवसिदती म्हणजे एक मिनिट, मी तो काढतो. हा. ठीक आहे नंतर कितवा बघितलं कितवा पाठ आहे तो? याच्या आधीच अच्छा, एक मिनिट, मी काढून आलस्व बघतो. बालका शेवटचं पान त्याचं वा. हा. हा. आलस्यम हि हा शेवटचं मनुष्याणाम वाक्य. हम्म शरीरस्थः महान रिपुः न अस्ति उद्यम समो बंधुः यम यम कृत्वा. कृत्वा नावसिदती न अवस हम्म, हो, हम्म, अधिक अवसित. अर्धा भाग ठीक आहे नास्ती उद्यम समोर प्रॉब्लेम नाही यम कृत्वा नावसिदती म्हणजे काय करून म्हणजे नावसिद्ध करून म्हणजे काय करून हा हा. हम्म, न नंतर बघू अवसिदती पाहिजे यम कृत्वा न. घालवणे का? नाही नाही, अवसिदयती घालवणे. म्हणजे घालवणे किंवा घालवतो असंच असणार हा. आहे ते. हम्म. हा, पण मी जस्ट ते ओव्हरऑल त्याचा अर्थ बघतोय की काय असावा. हा. तोच नाही नाही आळसाला घालवू शकतो. नाही. हो. उद्योग. ओके ओके. नाही नाही नाही, आलं लक्षात माझ्या. हां. ठीक आहे. हे तर दोन वेळ. नास्ति उद्यसमो बंधुः यम कृत्वा न हम्म. अवसिदती. इथं अवसिदत म्हणजे डाऊन होत नाही किंवा थकत नाही असं. समजलं? ओके म्हणजे हम्म. उद्योगासारखा दुसरा बंधू नाही की जो केल्यावर आपण थकत नाही किंवा आपण डाऊन होत नाही. हम्म. जसं आपण म्हणतो हम्म. ना हम्म. की म्हणजे काहीतरी कामात राहिलं की आपला उत्साह, म्हणजे आपण हो नेहमी उत्साही उचलतो राहतो वाटतो असं. तर आणि आळस उलट आहे. आळस हा कसा आहे? तुम्हाला आळशीपणा म्हणजे तुमचं सगळं तो मल्टिप्लाय होत जातो डाऊन होऊन जातं सगळे एनर्जी. आणि त्याच्या हम्म. विरुद्ध, आळसाच्या विरुद्ध आहे उद्यम. हा, म्हणजे नेहमी उद्योगात असणे. हम्म. तर तो आपला कसा हम्म. बंधू आहे की यम कृत्वा न अवसिदती. अवसिदती म्हणजे हम्म. अव म्हणजे खाली, आणि सीदन म्हणजे पाडणे किंवा असं की आपण खाली पडत नाही असं. न हम्म. खाली पडत नाही किंवा थकत नाही या अर्थाने. हम्म. गीतेमध्ये कुठला अवसिदती बऱ्याच आहे ना पल्लवी ते. हो हो, आहे आहे. मी तेच आठवत मला होते एकदम आता. श्लोक आठवत नाही मला, पण तिथेही हा. अवसिदती म्हणजे
पडू आहे. नकोस असंच आहे ते. हा, हा. आत्मा हो हो आत्मान आत्मा काय हो तुम्हा हो आत्म्याचं आहे ना, नात्मानम हो. अवसादयेत नाही का, हा आत्मैवर बरोबर यातोनो अवसाद बंधुर आहे. हो नाही का, हो नात्मानम हो हो अवसादयेत. हा, तसं अवसाद आहे. अवसादयेत म्हणजे आत्मा स्वतःला खाली पडू देऊ नकोस असा तिथं अर्थ हम्म, आहे. हम्म, हम्म. तर हम्म, इथं नियम कृत्वानं म्हणजे आपण इथं आपली थोडक्यात त्याला काय म्हणतात, आपण च्युत होत नाही किंवा खाली पडत नाही हम्म, असं. हम्म, नियम कृत्वा न अवसीदती असं. हम्म. ओके. ठीक आहे. 13वा. हो, हो येस. ओके. हा हा. बरं झालं समृत्य. ते विचारलं. हो हा, ते लक्षात आलं एकदम ते. हो बरं झालं. हो समृत्य नष्ट करून, नष्ट करके. 14वा युधी, युद्धामध्ये. 15वं एक मनहा, एकाग्र मनावाला, मनाचा. एक मन. हा हा. जीवितम, एक मना. एक जीवितम म्हणा. ओके. प्राण, एक मनहा. जीवितम प्राण, प्राण हास्यती, सोडून सोडी. देईल, छोड़ देगा. हास्य, छोड. हास्यती. ते हास्यती आहे, भविष्य काय आहे. हा, हा हास्यती आहे. द्वेष पण काय नुसतं हो. हास्य करणारं नाहीये ते, ते हसती होणार मग हा, नंतर. हास्याशी काही संबंध नाही ना. हा, हसण्याशी काही संबंध नाही. हसण्याशी काही संबंध हा. नाही. नाही. हा. धातू तरी कुठला आहे तिथे असं. ज ज ज म्हणजे काय, जह जहाती, हच आहे मला वाटतं. जहातीचा जो आहे ना, जहाती आपण म्हणतो ना, हा हा तर त्या हा हा जहातीचंच भविष्य काय हास्यती होतं. हम्म, अच्छा हम्म. वेगळाच आहे. हा जहाती. हम्म, हम्म. हम्म. हा, बोला आता. तर झाले, शब्द झाले ना. वाक्य. हो हा, शब्द हो झाले. पहिले वाक्य हा, ठीक करून आहे. खाली. आता पहिलं पहिला वाक्य, पहिला श्लोक कोण वाचेल? वाचते. वाचा. त्वरमारणस्तो म्हणजे त्वरमारण ततः गत्वा जनस्थानाद अकंपनः प्रविश्य लंकां वेगेन रावणं वाक्यम अब्रवीत. म्हणजे अकंपनः त्वरमाणः त्वर ततः मारणार गत्वा. नाही. अं? पल्लवी ते तुम्ही त्वर मारणार असतो असं म्हणला ना, इथं हा पुस्तकात त्वर मारस्त तो असं आहे. हो पण तो त्वरमाण शब्द दिलाय ना आता आपल्याला. अच्छा. अच्छा. त्वरमाणः हा म्हणजे हा. शीघ्रतेने. हा हो, मला वाटलं म्हणून की हा मांढर म्हटला ना, त्वर माणरस्त तो असं म्हटला म्हणून म्हटलं. नाही सॉरी हा. तर ततः न म्हणजे नंतर नाही. अकंपनः ततः त्वरमाणः जनस्थानं गत्वा लंकां प्रविश्य वेगेन लंकां वेगेन प्रविश्य रावणं वाक्यम अब्रवीत. हा अन्वय झाला. म्हणजे अकंपन तो राक्षस त्वरेने त्याहून जनमार्थानातून निघून वेगाने लंकेत प्रवेश करून रावणाला असं वाक्य बोलला. रावणाला असं म्हणाला. हा, छान, बरोबर, हा. सोपं आहे हे अगदी. हम्म. नाशिक का म्हटलंय? हा, नाशिक हम्म, नाशिक काय? का म्हटलंय? नाशिकहून आहे. नाशिकहून. नाशिक. नाही नाही नाही, ते नाशिक म्हणजे ओके, नाशिकहून जनस्थानातूनच पाहिजे. हा, हा जनस्थान. काय माहितीये का, हा आता जो नाशिक भाग आहे ना, त्याला हा नाशिक असं म्हणतात. तुम्हाला माहिती आहे का, कुसुमाग्रजांचा जो त्यांच्या नावाने जो पुरस्कार दिला जातो, त्याला जनस्थान हम्म. पुरस्कार म्हणतात. हो मराठी हो बरोबर. साहित्यासाठी नाही का. हा. हो, हो हो. हो हा, हो ऐकलंय. ते जनस्थान म्हणजे नाशिक असं. हम्म. आणि असं आहे. पूर्वी, ओके. पूर्वी त्या परिसराला जनस्थान, रामायण काळात जनस्थान म्हणायचे, म्हणून त्याला, त्या पुरस्कारालाही नाव जनस्थान पुरस्कार असं लिहिलेलं आहे. असं. हम्म, अच्छा. वा. हा, बोला. वा. हम्म. पुढचा श्लोक. पहिले जा. हा पुढचा कोण? अश्विनी. जनस्थानस्थिता राजन् राक्षसा बहवो हताः खरश्च निहितः संख्ये कथम चिदह मागतः. निहिता नाही, कथम निहत आहे. हा, निह आहे. आगतः, हा, सॉरी, कथम चिदह आगतः.
कथमचित सोडवून वाच ना. अहम कथंचित आगत. अहम आगता. कथमचित हा हा एक काम कथमचित करायचं सॉरी. एक काम करायचं अश्विनी, की हे सोडवूनच झालं ना, वाचायचं. की हा. ते आता उजव्या मधल्या कॉलम मध्ये फोड करून केलेलं आहे, पदच्छेद करून, तर ते वाच आता. हा 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 ओके. जनस्थानस्थिता राजन राक्षसा बहवः हता. हा हताहा. हा. हेच ना. सॉरी हताः. हम्म. खरश्च निहतः संख्ये. खरंच नाही, खराहाच, इथे हं. खराच आहे ना, लिहिलंय ना सॉरी मधल्या नाही कॉलम सॉरी. मध्ये. इकडे मध्ये हा खरंच मी दुसरीकडचं स्क्रीन तोच श्लोक दिसतोय ना परत वाचला. सगळ्यांना? स्क्रीन. खरंच हा हो दिसतोय. हो. हा खरः च निहतः संख्ये कथमचित अहम आगतः. हा आता हे अहम पाहिजे, पाय तोडलेलं राजन. पाहिजे. हा 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 आता याचा अन्वय वाच उजव्या बाजूला. हम्म हे राजन. उजव्या बाजूला. वाच ना तू राजन तेच हा पुढे अश्विनी. बरोबर. एक्झॅक्ट पण पुढे. अर्थ आहे सर आता. नाही, नाही. हा नाही नाही, राजन नाही नाही नाही. अर्थाच्या राजन अर्थ. जनस्थान स्थिता संख्ये बहवः राक्षसा हताः खरः च निहतः हं. कथमचित अहम आगतः. हम्म. हं. आता याचा हे आता हा राजा. अन्वय झाल्यामुळे आता एकदम तुम्हाला खालचा अर्थ न बघता आता अगदी तू सांगायचा अगदी प्रयत्न अगदी. कर. समज लक्षात त्यामुळे हो. येतं ते हो. हा लक्षात येतो. हं. संख्ये म्हणजे युद्धात. तसं युद्ध हम्म. युद्ध संख्या म्हणजे युद्ध हा. हम्म. हे राजा नाशिक स्थानी युद्धात संख्ये म्हणजे सप्तमी युद्धात खूप राक्षस ठार झाले आणि खरं मारला. खरं म्हणजे हा राक्षस होता ना. हो खरं हो. तो मारला. राक्षस. खरं मारला गेला. कसा आणि तरी मी मी कसा आलो. बसा आलो. कथमचित अहम आगतः. म्हणजे कसा तरी मी आलो. तो पळून आला. हम्म. हा. पळून आला. हा कसा तरी मी. मरणाच्या भीतीने पळून आला. आलो. हम्म. अहम आगता म्हणजे आलो किंवा पळून आलो, बरोबर. ठीक आहे. हा आलो. तिसरा श्लोक. मी वाचू का? हा हं. वाचा. पुत्रो दशरथ्याती सिंहम संहननो युथा. युवा. युवा 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 आहे ना. हम्म. युवा युवा युवा. रामो रामो नाम वृषस्कंदो वृत्तायत महाभुज. हम्म. आता दुसऱ्या पुत्र कॉलम. दशरथ. हा. हो, पुत्र दशरथस्य अस्ति दशरथस्य. सिंह दशरथस्य अस्ति सिंहसंहननो युवा राम नाम वृषस्कंदः वृत्तायत महाभुज. हा. आता खालचा याचा अर्थ म्हणतो का? अन्वय नाही, आता याचा अन्वय वाचायचा, वरती लिहिलेला आहे हा. ना तो. अन्वय म्हणजे हो, काय, ते शब्दांचा क्रम नीट केलेला, अर्थ नीट समजेल केलेला यासाठी. आहे त्यांनी. हो. हम्म. वाक्य तयार कर. सिंहसंहननो वृष वृषस्कंदः वृत्तायत महाभुज राम नाम दशरथस्य युवा पुत्र अस्ति. हम्म. सिंहाला आलं मारणारा. लक्षात? आता बघा काय, आता आता खालचा अर्थ न बघता तुम्ही अर्थ लावायचा प्रयत्न करा. अच्छा. सिंह संहनन म्हणजे सिंहाला म्हणतात. सिंहाला इथे ना, मारणारा. इथे नोन, शिकार इथे करणार. अन्वय करताना याचा नोचं सुद्धा आहा करायला पाहिजे. सिंह हा सहनन. हा. हा हा हा. सिंह संवनन म्हणजे महाभुजा. सिंहाला सुद्धा महाभुजा म्हणजे लहान हात, संहनन मोठे हात म्हणजे काय म्हणजे. माहितीये का, नुसतं हनन हं? म्हणजे मारणारा, आणि संहन म्हणजे सहजतेने मारणारा असं. हम्म. हा. हा. ती विशेषण आहेत ना, रामाची विशेषण आहेत हा. ती. रामाची विशेषण आहे की सिंहाला मारणारा, वृषस्कंदा, वृष म्हणजे कंद. वृषभासारखे हा. खांदे असलेला. हा. हा. आणि वृत्तायत महाभुजा म्हणजे वृत्तायन मा. गोल आणि लांब असं. गोल लांब आणि लांब. गोल आणि हा. म्हणजे काही काही जणांचे म्हणजे हात जाड असतात पण शॉर्ट असतात, नाही का, तर याचं तसं नाही आहे. हा. बरोबर. जाडजूड पण आहेत दशरथ. हात, बाहू, आणि लांब पण आहे. त्याला अजानुबाहू म्हणतो महाभुज. ना रामाच्या अजान बाबतीत. भाऊ गुडघ्यापर्यंत असं होते ना हा. त्याचं. तसं. हम्म. दशरथाचा युवा पुत्र म्हणजे दशरथाचा युवा पुत्र म्हणजे मोठा का तरुण युवा म्हणजे तरुण पुत्र. तरुण पुत्र तरुण आहे. युवा. हा. तरुण पुत्र आहे. हा. आता एक मिनिट हा, मी सगळ्यांनी बघितलं की नाही माहिती नाही, पण मी याचं बॅकग्राऊंड म्हणून एक एक अर्धा तासापूर्वी एक छोटं हो हो स्क्रिप्ट पाठवलं होतं की हो हो ही बरोबर. ही गोष्ट कशाबद्दल आहे.
तर हम्म. हा याचं टायटल आहे अकंपनः रावणम अब्रवीत, म्हणजे अकंपन नावाचा राक्षस रावणाला म्हणाला. तर अकंपन कोण? तर तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल की सगळे ते शांतपणे त्या पंचवटीत दिवस कंठत होते, राम लक्ष्मण सीता. तर ही शूर्पणखा आली मध्येच कारण दंडकारण्यात सगळे राक्षसांचा संचार होता आणि तिने आधी ती रामावर भाळली. मग ते आपल्याला मला वाटतं प्रवेशमध्ये पाठ होता का तो तो? हो धडा झालेलं होता. आहे. हो 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 झालं. हो. मग ती रामाला म्हणाली, मग राम म्हणतो माझं तर मग लग्न लक्ष्मणाला झालेलं आहे. हा. हा. हम्म. मग हम्म. म्हणतात तसं. लक्ष्मणाकडे गेला, लक्ष्मण म्हणाला तू काय आत्ताच झाला मला वाटतं ना तो पाठ आपला आत्ता झाला दुसरा बरोबर. परिचयमध्येच प्रवेशला दुसरा झाला होता. हा. परिचयालाच झालाय मला वाटतं. परिचयच झाला आता. आधी प्रवेश नाही, मला वाटतं परिचयाच्या प्रवेश पहिल्या झाला. भागात नाही, झाला असं वाटतं. चौथ्या हा, वर्गात. बरं, पहिल्या चौथ्या भागात. चौथ्या पुस्तकात आहे, हम्म. बरोबर, चौथ्या. हा, हम्म. बरोबर. तर मग तिचा मग असा अपमान झाला आणि शेवटी जेव्हा राम चिडला आणि ती जेव्हा हे करायला लागली तेव्हा लक्ष्मणाने काय केलं, तिचं नाक आणि काय नाक कापलं ना, मला वाटतं. नाक कापलं. हो. हं. हा, नाक कापून तो मग तिने ते खर दूषण ते ते इथे त्याच्यामध्ये राईटअप मध्ये भाऊ म्हटलंय, पण मला वाटत नाही भाऊ असते डायरेक्टली ते, पण काय माहिती, पण त्याचे सेनापती म्हणा. तर ते त्यांची ती बहीण होती. तर ती त्यांच्याकडे हे केले, खरं आणि दूषणाला सांगितलं, कारण खर आणि दूषण हे तिथले सुभेदार होते त्याच्या हम्म. दंडकारण्याचे, रावणाने अपॉइंट केलेले. मग त्यांना सुद्धा मारल्यावर मग मात्र हा अकंपन 14,000 राक्षसांना मारल्यावरती हा धावत धावत रावणाकडे कसा तरी गेलेला आहे. आणि तो आता रावणाला रिपोर्टिंग करतोय की कसे बसे मी जीव वाचून आलेलो आहे, एवढा तो शूर आहे, असा आहे तसा आहे. पण तो त्याला उचकवतो की तू म्हणजे डायरेक्ट तुला हे करणं शक्य नाही, पण तू त्याच्या बायकोला पळव, म्हणजे मग तू त्याचा बदला घेऊ शकशील असं. हं. आणि मग पुढे असंही आहे, मला वाटतं की शूर्पणखा त्याच्या या सूचनेला अनुमोदन देते, कारण तिचाही अपमान झालेला असतो असं. पण ती पुढची गोष्ट आहे. तर हे या कथेचं, या पाठाचं हे बॅकग्राऊंड आहे. हे समजलं की तुम्हाला ते अर्थ सांगणं सोपं जाईल अजून. हं? ठीक आहे. पण खरं एक सर सर असं होतं ना की त्या जेव्हा यांनी आपल्याला धनुष्य actually- मोडलं रामानी, तेव्हा हम्म. रावण पण गेला होता आणि ती हसली, तो धनुष्य घेऊन पडला, हो म्हणून हो रावणाचा सीतेवर राग होता. हो. नाही नाही, मोडलं तो तर ती तर पुढची गोष्ट झाली. पण असं आहे की रावण ते धनुष्य उचलून ते करायला गेला होता, तो हा शिवधन. पण रावणाला ते उचलता आलं नाही हा, आणि त्या उचलताच आलं शिवधने नाही, तो पडला. नाही नाही, आणि तो थोडस मग उचललं त्याने, पण ते हा त्याचा तोल गेला आणि त्याच्या छाताडावर ते हा पडलं. आणि हा मग ते रामाने उचललंय, म्हणजे ऍक्च्युअली तिथे रावणाची हा फजिती झालेली आहे आणि फजिती झाली त्याला ती केस आवड केलेलं आहे. म्हणजे. आणि तेव्हा सीता हसली. सीता हसलेली आहे. हा. हा, म्हणून त्याला तो राग मनात होता तिचा, हो. असं होतं. नाही नाही, आणि खरं असं आहे याच्याही आधीची कथा की हं. ती ती सीता कशी, ती आपण समजतो की जनकाला ती एका नांगरताना पेटीत मिळाली, हा बरोबर. हा 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 हा. तर ती पेटी हो. कशी, तर ती समुद्रातनं अशी वाहत वाहत ती काहीतरी कन्या माहितीच होतं, आणि रावणाला म्हणजे असं सांगण्यात आलं हम्म. होतं रावणाला की हिला म्हणजे हिचा जो नपती असेल तो तुला मारेल. आणि मग म्हणून तो हा. ती झाल्यावर तिला तो समुद्रात सोडतो आणि ती वाहत वाहत तिकडे यात येते. आणि मग ती पेटी पुरलेली असते ना, अच्छा. अशी ती त्या कोणातरी शेतकऱ्याला किंवा असं म्हणजे मिथिलेच्या हा, म्हणजे ती. राज्य आहेत, हम्म. ती अशा रीती ते मिळते. म्हणजे हा, आणि दशरथाचं आणि त्याचंही जुनं वैर आहे, म्हणजे असं सगळ्यात पूर्व तो इतिहास आपल्याला जनरली माहिती नाही, पण तो रामायणात आहे की दशरथ अच्छा. आणि रावणाचा आधी पण ते संबंध माहिती आलेला नव्हती. आहे असं. बरोबर. हम्म. आणि असं पण आहे, मला वाटतं की दशरथ मारणार असतो त्याला, पण मग काहीतरी हम्म. आकाशवाणी होते वगैरे काहीतरी, की त्याला सांगण्यात येतं की नाही, हा रावण तुझ्याकडून मारला जाणार नाही, तुझ्या पुत्राकडून मारला जाणार आहे असं. हम्म. हा. हम्म. असं. अच्छा. हा. बघा ठीक आहे. देवांचा प्लॅन. हा. देवांचा प्लॅन होता सगळा. ठीक आहे. बर. सगळं आधीच हा, ठरलेलं पुढचं. होतं. हा, अश्विनी आधी जमला ना अर्थ? ठरलेलं होतं. हा. ठरलं होतं आधीच. हा हा, हो. आदिती अर्थ समजला ना, बरोबर जमला ना? हो हो. समजलं सर. हा. हा. ठीक आहे. चौथा. तर आता हे जे आहे ना, ही याची एक पद्धत तुम्ही लक्षात ठेवा.
कुठल्याही श्लोकाचा अर्थ कसा करायचा, तर स्टेप नंबर 1 पदच्छेद, जे दुसऱ्या कॉलम मध्ये येते. पदच्छेद म्हणजे काय, सगळ्या संधीतून ते मोकळं संधी मोकळं विग्रह. करणे. हा. संधी विग्रह. आता दुसरी स्टेप अन्वय. हा. अन्वय. मग हो तिसरी स्टेप त्याचा अन्वयावरून आपल्या भाषेत करणं मग खूप सोपं होऊन जातं हो असं. हो पण अर्थात याच्या हे करण्यासाठी शब्दांचं ओळख असणं आवश्यक आहे. म्हणजे संधी तोडायच्या आहेत, अन्वय करायचा आहे, तर तो शब्दसंपदा जर नसेल तर ते एवढं सहज होणार नाही. त्यामुळे शब्दसंपदा खरंय. हे असणं आवश्यक आहे याच्याकरता अर्थात हो हो असं. खरंय. हा, ठीक आहे. तर ठीक आहे. एक विचारू, हा. इथे जे अन्वय मध्ये जे लिहिलं ना की पुत्र दशरथस्य अस्ति, हम्म. तर ते असं दशरथस्य पुत्र असं नाही लिहू शकत का आपण? मग म्हणजे आपण नाही नाही मराठीत याचा मुलगा असं नाही म्हणतो नाही तसं. अदिती, मधल्या कॉलम हा मध्ये जे आहे ना, तिथे क्रम हा बदललेला नाहीये. ते हा नुसता पदच्छेद आहे. ओके. हा. आणि मग त्याचा अन्वय करताना तर आपण दशरथस्य युवा पुत्र इथे लिहिलेलं असं आहे हा. केलेलं आहे ना, हो, ते युवा केलेलंच आहे पुत्र, आपण. केले हो अन्वय हो. केले. अन्वय करताना ते केलेलंच आहे. पदच्छेद करताना बरं, आपण मधल्याच्यात फक्त पद संधी हे बदलायचं केले. हा. नाहीये, फक्त ते हो, सुट सुट करायचं आहे एवढंच. संधी थोड्याची फक्त. हा, हा असं. बरोबर. हो, हं? आलं लक्षात. तर मी एक सांगू का? हं. मी अन्वय करताना असा केला की दशरथस्य युवा पुत्र वृषस्कंदा वृत्तायता महाभुजा सिंहसहनना राम नाम अस्ति, असा मी अन्वय केला. थोडं हे होईल. तुम्ही म्हणताय की दशरथस्य म्हणजे युवा पुत्र हा अं, हा सिंह वृक्ष संवना ची विशेषणं वृषस्कंद. घेतली सगळी. हा. हं? आणि मग राम नाम अस्ति. नाही तसं नाही होत. नाही का? म्हणजे आपण मराठीत बघा ना, तुम्ही म्हणताना दशरथाचा तरुण रामाला काही पुत्र. विशेषणं लागली त्यामुळे ते एक रामाच्या आधी येणार ना. एक मिनिट एक मिनिट एक मिनिट. दशरथाचा हम्म. तरुण पुत्र सिंहाला मारणारा, हा हा, हा हा वृषस्कंद, असा हा, असा असा पुन्हा हा अजानुबाहू. असा हा. हा मग का असा रा आणि राम नाम. राम हा, राम राम नावाचा आहे असं नावाचा म्हणू आपण, आहे की असं. की सिंहाला मारणारा विशाल भाऊ असलेला हा राम हा नावाचा हा दशरथाचा तरुण पुत्र आहे असंच म्हणू ना आपण हा मराठीत. हे बरोबर वाटतं. हा हा. बरोबर. हम्म. हा आलं. म्हणून. हा. हम्म. आलं लक्षात. हा. हो ठीक आहे. सर, कळलं कळलं. हो हा. थँक्यू चौथं थँक्यू वाक्य, कळलं. चौथा श्लोक. मी वाचू का? हा, वीरः शुभांगी. पृथ्व्यशः हम्म. श्रीमानतुल्य बलविक्रमः हतं हम्म. तेन जनस्थानं खरश्च सहदूषणः. हम्म. वीरः पुत्रवशः श्रीमान एक अतुल्य मिनिट एक बलविक्रमः. मिनिट पृथू यशाह असं म्हणायचं. हा, पृथ्व्यशः यशाह. श्रीमान हा. अतुल्य हा. बलविक्रमः हम्म. हतं तेन जनस्थानं खरः च सहदूषणः. हा. श्रीमान पृथ्व्यशः अतुल्यबलविक्रमः वीराः तेन जन्मस्थानं खरः च सहदूषणं हता. सदूषण उत्तम. हतम. हा. हम्म. तो ते हे श्रीमान खूप हा ऐका ना, नाही यशस्वी. ते जन्मस्थान नका म्हणू, जनस्थान. हा. ओके. जनस्थान. जनस्थानं. हा, ते हा, जनस्थान जनस्थानं. नाशिक परिसराला ओके, म्हणजे रामायण नाशिकला. काळात जनस्थान म्हणायचे असं. बरोबर. हम्म. तो श्रीमान खूप यशस्वी, अतुल बल आणि विक्रमी वीर, आणि त्याने जनस्थान येथे खरासह दूषणाला ठार मारले. बरोबर. हम्म. हा. किंवा तेनं त्याच्याकडून जन हा नाशिकला किंवा जनस्थानात. हा. हा. खर आणि दूषण मारले गेले. जनस्थानाला. हा. असा खरं आणि दूषणाला त्याच्याकडून ठार मारला त्याच्याद्वारे गेला, किंवा त्याच्याकडून जनस्थानाला खर आणि त्याच्याकडून दूषण मारले गेले. मारले गेले. आता हतम, हे हतम का आलं? तेन आता तेन तेन हतम. नाही नाही नाही. सह होत नाही. सह आहे म्हणून तृतीय. ते न आलं. ऐका ना, सह आहे म्हणून ते न आलं. हा. किंवा तेन म्हणजे तृतीय त्याच्याकडून. माझा प्रश्न आहे की हतम हा काय शब्द आहे, काय विभक्ती आहे?
खतम म्हणजे मारले ना. तो अहो मी नाही अनद्यतन म्हणजे भूतकाळ का काय तो हा, ना. पण म्हणजे अर्थ समजलाय सगळ्यांना, भूतकाळ भूतकाळ पण मी जरा म्हणजे अगं आतमध्ये मारला जातोय. गेलेला खरं. व्याकरणामध्ये हतम हा काय शब्द आहे आणि त्याची विभक्ती काय आहे? नपुसकलिंगी झालाय तो आता. म्हणजे सर तो आता हा म्हणजे मारला गेलेला खरं असं, म्हणून प्रथमामध्ये आलं का ते? हत प्रथमा हतम ही प्रथमा कशी होणार? नाही ना. नपुसकलिंगी नाही. कुठनं म्हणजे आलं? मारला मारला गेला. हा सी नाही पण इथे धातू कर्म आहे. जे आहे ते जनस्थानम आहे, म्हणजे कर्म नाही आहे, जनस्थानाला असं म्हणून त्या अर्थाने जनस्थानम आलं. कर्म नाही आहे ते. हा पण अ, खरं हा ते ना त्याच्याकडून खरं हा च सह हा खरा सह दूषण हा हतम, ते हतम का आलं? तर तो धातू आहे आणि भूतकाळ आहे ना, मग म्हणून मग अगं हो, पण मग हंच हत हा येतं. आता हा आता हत हा हा आलं. का हतम का आलं? हा म्हणजे पुल्लिंगी असेल तर मी नपुसकलिंगी असेल लिंगाचा हतम. काही नपुसकलिंग. संबंध नाही. हा खर बरोबर. खर आणि दूषण हे सुद्धा पुल्लिंगीच आहे. राम सुद्धा बहुवचन. पुल्लिंगीच आहे. हा पण मग धातू बहुवचन आहे ना. मग बहुवचन आहे तर मग दूषण हतम कसं होईल? खरासह मग दूषण, खरासह दूषण मारला गेला. जनस्थान म्हणून नाही, काय कळत नाही. मारलं ते. पिबम. तर सांगा तुम्ही. हा नाही तर हे कसं आहे, मूळ शब्द आहे हत हा आहे, आणि हत म्हणजे मग रामा रामो रामा हा रामम रामम तसं हतम. तर हे खतम. हा हा तर खरा च सह म्हणजे खरासह दूषणाला, म्हणजे एकवचनीच आहे, बहुवचन नाहीये. तृतीय दूषण अच्छा. हा तृतीय विभक्ती. हतम असं. म्हणजे हा. द्वितीय एकवचन. हा. द्वितीय. हा द्वितीय ते आहे. तर हा दूषणा बरोबर. हतम असं झालेलं आहे ते. म्हणजे रामम हा तसं द्वितीय एकवचन आहे असं. द्वितीय हो आहे. हो हं, बरोबर. म्हणून समजलं. हम्म. ठीक आहे. तर 5वा श्लोक सुजाताताईंना येत आहे का आता ऐकू? गेल्या वाटतं ते आहेत का? हा नाही येत का? हो हो येतंय, आता येतंय. येतंय. हा आहे आहे ना वाचते आहे. वाचा वाचते मग, वाचते. नाही तर आम्हाला कळणार नाही तुम्ही आहात की तस्यानुरूपी नाही. तस्यानु तस्यानुरूपी बलवान रक्ताक्षो दुंदुभिस्वनः लक्ष्मणो नाम भ्राता शशिनिभाननः. वाव. हं, ओके. हं, निभाननः. निभाननः. हं. हं. तस्य अनुरूपी बलवान रक्त अक्षः दुन्दुभिस्वनः कनीयान् लक्ष्मणः नाम भ्राता शशी निभाननः. हं. इथे रक्त हा हे ना रक्त अक्षय केलेलं चुकीचं आहे. रक्त अक्ष रक्ता म्हणजे काय? अक्ष नाही नाही डोळा. तोच अक्ष म्हणजे डोळा, लाल डोळेवाला. वा ओके. हा म्हणजे तो रक्ताक्ष हा एकच शब्द आहे, कारण तो सामासिक शब्द आहे, समास आहे तो. हा हम्म. बहुव्रीही समास आहे रक्त तो. अक्ष. हा लाल डोळे आहेत असा तो, असा रक्ताक्ष. आणि ओके. ऑन तो. हं. छोटा. कनियांचं पण कळलं नाही. छोटा. लहान अच्छा. किंवा धाकटा. धाकटा. वा हा ओके. कन्या म्हणजे कनिया मला लहान वाटतं किंवा धाकटा. हिंदीमध्ये पण कनिय म्हणतात ना, कनिया भाई कनिष्ठ असं काय. कनिष्ठ हा कनिष्ठ. कनिष्ठ 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 नाही म्हणतो ना नाही नाही, त्याच्यामध्ये. कनिष्ठ तर कनिष्ठ आहेच, पण हिंदीमध्ये माहित हा. नाही काय म्हणतात म्हणून. कनिया कनिया असं म्हणतात. इनफॅक्ट मला वाटतं लक्ष्मी. जो कन्हैया जे नाव आहे ना, हम्म. अच्छा. हा, ते कनियाचं कन्यापासून. अपभ्रंश आहे. कारण तो असेल असेल बलरामाचा धाकटा बलरामाचा भाऊ ना, धाकटा म्हणून धाकटा त्याला भाऊ आहे. कन्हैया. हा. कान्हा कन्हैया वगैरे हे सगळे जे शब्द आहे ना, हा. हे कनियाचे अपभ्रंशित हम्म. रूप आहेत. वा हम्म. ओके. पहिल्यांदाच ऐकला हा शब्द. हा, हा. होय आपल्याला होय. आपल्याला अपभ्रंशित शब्द माहिती आहेत, पण मूळ शब्द माहिती नाही असं. हा हा. मराठीत आलेले हा त्याच मराठीत आलेले ते.
मराठी अपभ्रंश किंवा होईल. हिंदीमध्ये पण ते म्हणजे त्यात काही हे नाही कारण नाही आपल्या हिंदीमध्ये. कानावर कधी आलाच नाही ना मूळ शब्द तुम्ही आणि बरोबर हो. चंद्र पण पहिल्यांदा झाला कणियान यावरती चंद्र पहिल्यांदा झाला आतापर्यंत. हा करेक्ट. हा चंद्रबिंदी कणियान चंद्रबिंदी पण आलंय नाही नाही बघा. नाही नाही कनी चंद्र कनी चंद्र यॉन नाहीये. लक्षण ती ना संधी जेव्हा होते ना यान आणि ल ची असं होतं हा ते हा संलक्षण ते अच्छा संलक्षण असं संलक्षण असं अच्छा गीतेमध्ये असं येतं बघा कधी लक्षात. कधी हा हो मराठी गीतेमध्ये पुस्तकात आहे आणि ते जे चंद्र म्हणजे ओम वर जसा असतो ना चंद्र हा तसा हा हा पहिल्यांदीच आपल्या शब्दांमध्ये आलाय असं त्यांना हा म्हणायचं. हा जलब्ध त्याच्यावर नुसतं अनुरूप अर्थ ना हा सर. चंद्रबिंदू त्याच्यावर म्हणतात नुसतं त्याला अनुरूप अर्थ त्याच्यामध्ये नुसतं हे चंद्रबिंदी नसते. हा ऍक्च्युली आता मराठी पुस्तकात नाहीये. कनियान मध्ये यावर चंद्रबिंदू नाहीये. कनियान आहे ग आहे नाहीये मराठी पुस्तकात नाहीये आहे ना माझ्याकडे. मराठी आहे माझ्याकडे आहे माझ्याकडे नाही. दिसतंय की हो बारीकच माझ्या आहे प्रिंटिंग मधलं जरा नाही, माझ्याकडे हिंदीमध्ये एकदमच आहे. प्लेन व्हाईट आहे. काहीच त्याच्यावर चंद्र नाहीये. बिंब पण नाही अमावस्या दिसत. आली ना गेला असेल कळलं आता. असे हा ठीक आहे पुढचं पुढचं वाचा ना जरा हा ओके नाही तस्य ते अन्वय अनुरूपी वाचन कनियान हा भ्राता नाम लक्ष्मणः आता आता इथं ना बलवान कनी यॉन हे लिहिलेलं चुकीचं आहे हा इथे हा कनियान हा कनियान लिहिलं पाहिजे हा कनियान कनियान बरोबर भ्राता वाटतंय. असंच नाम पाहिजे हा लक्ष्मणः ओके बलवान रक्ताक्षः दुंदुभिस्वनः दुंदुभिस्वन शशी हो निभाननः ते दुंदुभिस्वनः म्हणजे दुंदुभिस म्हणा कळलं नाही बाकी सगळ्याचं हे अगं दुंदुभी लागतोय म्हणजे ढोल. दुंदुभीचा दुंदुभी दुंदुभी आवाज म्हणजे ढोल ना. दुंदुभी म्हणजे नगारा नगाऱ्यासारखा स्वन म्हणजे हा नगाऱ्यासारखा आवाज आवाज असलेला मोठ्या आवाजाचा. जसं वा हल्ली ओके जे ज्याला धारदार आवाज कुठले जे लाऊडस्पीकर विमान लागत नाही असा आवाज हा आहे काय हा असा भारदार भारदार आवाज खडा नाही खडा आवाज. हम्म. भारदस्त आवाज. भारदस्त. भारदस्त आवाज हा. जसं म्हणजे हल्ली त्याच्या आवाजाने पण घाबरेल कुठले विमान असतात त्याला साऊंड पेक्षा ज्याची जास्त स्पीड असते त्याला काय म्हणतात हा विमानांना त्या हा बोईंग. रॉकेट नाही 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 सॉनिक रॉकेट बोईंग सॉनिक नाही नाही हा, हा सॉनिक सुपर सॉनिक सुपरसॉनिक सुपरसॉनिक. सुपरसॉनिक 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 तर हम्म. त्याला कॉनकॉर्ड म्हणतात त्याचा त्याला कॉनकॉर्ड. हा तर कॉन्कॉर्ड त्याला कॉन्कॉर्ड म्हणजे मराठीत नाही सॉनिक म्हणजे ध्वनिलहरी आवाज आणि सुपरसॉनिक म्हणजे ध्वनिलहरींपेक्षा जास्त फ्रिक्वेन्सी जास्त असलेलं हा हा तर त्याचं मराठीत रूपांतर स्वनातीत असं आहे स्वनातीत तर तिथं हम्म दुंदुभी स्वन म्हणजे ध्वनी आणि दुंदुभी स्वना म्हणजे अच्छा दुंदुभी सारखा ध्वनी असलेला असं ओके ओके हम्म. हे सगळे बहुरी दुंदुभी समास एक आहे वाद्य आहे. हा दुंदुभी म्हणजे दुंदुभी वाद्य ते वाद्य माहिती होतं आहे आपल्याला ना हो हो दुंदुभी हो, हो. रणदुंदुभी म्हणतो ना आपण तसं हा ते रणदुंदुभी हम्म. दुंदुभी कळलं पण स्वनः म्हणजे स्वन अ, हा हे म्हणजे ध्वनी स्वना म्हणजे ध्वनी ध्वनी ते ध्वनी माहिती आणि नव्हतं मग दुंदुभी स्वना म्हणजे नगारासारखा ज्याचा त्याच्यासारखा आवाज आहे आवाज असा हम्म तो असं बहुरी समास हम्म हम्म असा तर त्याचा अनुरूप छोटा भाऊ नाव लक्ष्मण भल वा हं. लक्ष्मण बलवान लाल डोळे नगाऱ्यासारखा आवाज आणि मुखचंद्रा ते ते काहीतरी चेंज करायला हवंय नाव लक्ष्मण बलवान लाल डोळे नगाऱ्यासारखा आवाज असं नाही असं काहीतरी वेगळं वाटतंय नाही नाही तिथे ते क्रम वाक्य बदलायला नीट हवा करायचं तस्य हा अनुरूपी कनियान भ्राता हा हा भाऊ बलवान लक्ष्मण रक्ताक्ष नावाचा दुंदुभिस्सुना शशिभिनिभाननः लक्ष्मण नाम चंद्रासारखे हम्म अस्ति असं अस्ती हम्म. अस्ती हम्म. असं म्हणजे कनि तस्य अनुरूपी हा कनियान भ्राता हा हे काढून घ्यायचं कारण सगळ्या मग विशेषणं येतात शशी हा निभाना हा लक्ष्मणा नाम लक्ष्मणः अस्ति असं नाही करूयात आपण लक्ष्मणा हम्म नाम हम्म. अस्ति लक्ष्मणा नाम अस्ती मामा असते. हम्म. असं हम्म विशेषण लावायचे फार संस्कृत मध्ये हे आहे. हो आणि किती एका ह्याच्यात बापरे हं. हो. तेवढे ते होते ना हो हो बलवान रक्षा आपल्याला काही नाही त्यात विषय ठीक आहे 6वा श्लोक आता मी वाचते चांगला सर. आहे झाले आपला आता वेळ वेळ संपत आली वेळ झालं आहे का? ठीक आहे ओके हा आज ओके. इकडे पण बघा आदित्य सर झालं इकडे सह नाही दिले इकडे सह तेन दिले बघा. काय काय हा इकडे हा पण बघा स आणि तेन हा इकडे सह नाही दिलं तर विसर्ग नाही नाहीये इकडे. बरोबर